ब्रू बोल्ड कॉफीचा रिच फ्लेवर जागवतो नवे इमोशन्स. जेव्हा कोणत्याही फ्लेवर किसानची ग्रेट इंडियन चटणी टाकली तर फार्म फ्रेश सारख्या इंग्रेडियंट्स पासून बनलेल्या किसानच्या ग्रेट इंडियन चटनीज. मजेत लहान मुलं कधी कधी मुली बनून जातात. त्यांना मुली करतात आपल्याला ते थांबवायला हवं. ब्रिटानिया टायगर पॅक स्कॅन करा. मुली थांबवू शिका. चंपामधील मिक्स टायगर हिरो बना. लवकर करा, वातावरण गरम झालं. नाही करू शकत, जिद्दी स्किन इन्फेक्शन आहे. वापरा टेक्नॉसॉल. डॉक्टरांनी सुचवलेला नंबर 1 ब्रँड. स्किन इन्फेक्शन, लालसर पुरळ, खाज यापासून देतो परिणामकारक आराम. टेक्नॉसॉल स्किन इन्फेक्शनचे एक्सपर्ट सोल्युशन. चिवट डाग निघतील सर्फ एक्सेल मॅटिकने फर्स्ट वॉश मध्ये. पावडर वाल्याला तर नाही पडणार. पावडर वाले तर हैराण होतील कारण सर्फ एक्सेल मॅटिक लिक्विडची इन्स्टा स्टेन फोम टेक्नॉलॉजी चिवट डाग फर्स्ट वॉश मध्ये काढते. डाग निघतील फर्स्ट वॉश मध्ये. रेणू, इतक्या वर्षानंतर पण आजही कॉलेज स्टुडंट दिसतेस. कसं? अच्छा बच्चू, आणि तुझं स्माइल इतकं ब्युटिफुल. कसं? ओ, नवी ऑफर. आताच्या संतूरसोबत कोविड फ्री नवी मालिका. तुझी आज रात्री 10 वाजता विवाह संस्था. मी माझ्या मुलाला घरी घेऊन जायला आलो. सर, तुमच्या मुलाचं माझ्याशी विधिवत लग्न झालं. मला हे लग्न मान्य नाही आहे. आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिले. जिथे उद्या संध्याकाळी 7:30 वाजता. स्वार्थी आणि पैशांसाठी हसपलेली माणसं या जगात असतात. खरंच असतात. ह्यावर आता विश्वास बसायला लागलाय माझा. मॅडम प्लीज तुम्ही आधी माझं म्हणणं ऐकून तरी घ्या. मला काही ऐकून घ्यायचं नाही आणि मला तुझी काही बोलायचं नाही. मी इथे मला नको असलेल्या तुझ्या वस्तू परत करायला आली. तुम्ही हे माझं सामान परत द्यायला आलात? हो, कारण मला मिस्टर कान्हा महाडिक तुझी कबीर किर्लोस्कर तुझी एकही वस्तू माझ्या रूममध्ये नको. आत्ता सामान परत करते. उद्या आठवणी विसरून जा. सणा कधी संपू शकत नाही. सणा कधी संपू शकत नाही. सखी आणि कान्हा यांनी मिळून कबीर किर्लोस्कर, माझा तुझ्यावर विश्वास नाहीये. कोणावर विश्वास आहे तुमचा? त्या बाईवर जी तुमच्या घरात तुमची आई म्हणून शिरली आहे. तिने स्वतःला सिद्ध केलंय. डोळे चेक केलेत का त्यांचं? भेटू द्या खऱ्या खोट्याचा निकाल लागायला. कसल्या प्रकार कबीरला तुझ्यावर संशय? असं का वाटतंय त्याला? तुझे डोळे खरे नाहीये असं वाटतंय त्याला. आणि म्हणून डॉक्टर आज सगळ्यांसमोर तुझे डोळे चेक करतील. या रंगलेल्या मेहंदीवर हा हिरवा तुडा आला किती छान दिसतील ना नवरीचे हात. हो ना, आणि यांच्याकडे हिरव्या तुड्याच्या पण किती व्हरायटीज आहेत. तुडा भरायचा कार्यक्रम सुरू करण्याआधी शुभाचा तुडा लागेल ना? हो, आधी भरावा लागेल. अशा ते शुभाचा तुडा आणलाय ना तुम्ही? देवघरात
मुहूर्ताच्या वेळी असते हं? ए मम्मा, पण या चुलाचा नेमकी फंड काय असतो ते तर सांग. तुझं हे जात आलंय ना? तुझं हे जात आलंय. एवढा प्रश्न विचारायचे नाही. मम्मा, असं कसं? नाही नसल्याशिवाय. जिया, चुड्याचं महत्त्व मी तुला सांगते. हा मुलीला मांडून घेतलेला आशीर्वादच असतो. असं समज. निसर्ग कसा हिरवागार आणि समृद्ध असतो ना, तसाच वधूचा संसार सुखाने आणि आनंदाने भरलेला असतो. अशी त्यामागची समजूत आहे. हिरवा आणि लाल शकुनाचे रंग असतात. हिरव्या फुलाला आणि लाल कुंकवाला सौभाग्याचं लेणं समजलं जातं. वाव, या सगळ्या सेरेमनीजला एवढा डिपार्टमेंट येतच नव्हता. प्रत्येक रीतीमागे मी तर मिळवणार अगदी लाईट